नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. काल एक अत्यंत महत्वाची बसका जाली टॅक्सीचो विशय सोडोवपाक लागून आनी ह्या विशयाचेर एक निमणो आनी फायनल तोडगो काडपाक लागून सरकारान सगळ्या टॅक्सी संघटनाच्या फुडाऱ्यां कडेन एक महत्वाची बसका काल घेतली. ह्या बसकेन वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा जाली. टॅक्सी संघटनांनी ताका एक पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलो. सरकारानूय पॉझिटिव्ह एक पावल मारून हो विशय सुटावो करपाक लागून प्रयत्न सरकारान दाखयले. पूण खरोच टॅक्सीचो विशय हो सुटावो जावपाक शकता काय कितें? हो विशय एकाच मुद्द्याशी संबंधित आसा काय वेगवेगळे विशय ह्या टॅक्सीच्या विशयाक रिलेट आहा? हो विषय फक्त डिजिटल प्लॅटफॉर्माच्या संदर्भातूच आसा, टेक्नॉलॉजी आपणावपाच्या संदर्भातूच आसा काय आनीकूय ह्या संदर्भातले काय विषय आसात? ह्या पुराय विशयाचेर चर्चा करपाक लागून आमच्या वांगडा आसात बाब सुदीप तामणकर. सुदीप बाब येवकार तुमकां. सुदीप तामणकर हे बस आणि टॅक्सी संघटना ह्या दोनूय विशयाचेर सातत्यान पाठपुरावो करत असतात. सरकार दरबारी कोर्टान वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर वचून ते वेगवेगळे विषय सुटावे करपा खातीरूय प्रयत्न करीत आसात. कालच्या मिटिंगेक ते हजर आसलेले. आमी तांच्या कडल्यान जाणून घेवया की बाबा हो टॅक्सीचो विशय नेमको कितें आनी हो खरोच सुटावो जावं शकता काय कितें हें आमी तांच्या कडल्यान जाणून घेवया. काल मिटींग जाली. सगळ्या संघटनेचे पदाधिकारी हे कालच्या मिटिंगेक हजर असलेले. बऱ्यापैकी चर्चाय जाली. एक सरकारान पॉझिटिव्ह पावल मारले. पयले फावट सरकारान मिटींग कॉल आउट केली ना जाल्यार तुमकां दर फावटी आंदोलन करून सरकाराक मागीर मिटिंगेक आपोवचो गरज पडटाली. कितें नेमकें घडलें कालच्या मिटिंगेक? सरकारान मिटींग आपयली म्हणजे कितें आसा, सरकारान पयलीं आश्वासन दिल्लें की 10 तारखेक सप्टेंबराचेर मिटींग करता म्हणून. आनी तें आश्वासन राखपाक लागून म्हाका दिसता खूब वेळ जालो आतां. शेवटी इलेक्शनूय लागीं येयलां आनी आतां एसेंब्ली आसली तेन्ना सत्ते वयले जे आमदार आसा तेंच्यांनी झडपी इलेक्शनाक पळयल्लें आसा की टॅक्सीवाल्यांचो विरोध आसलेल्या मुळे कितें परिस्थिती जाल्या प्रत्येकाची पळय वो तांकां अभ्यास आसा राजकीय. आनी फुडें कितें जातलें पळय तें खबर आसा. कालच्या इलेक्शनाक कितें जालें ती खबर आसा. म्हणून तेका लागून हो चर्चेत विशय हो चर्चेन सोडोवपाक लागून एक डिजिटल प्लॅटफॉर्म काल हाडपाचो प्रयत्न सरकारा कडसून जालो. आनी त्या डिजिटल प्लॅटफॉर्माचे प्रेझेंटेशनूय सरकारान दाखयलें. डायरेक्टर आनी बालचंद्र सावंतालो दोगांयनी मेळून तें दाखयलें. पुणून त्या प्लॅटफॉर्माचेर येवच्या आदीं जे विशय समस्या टॅक्सीवाल्यांक, ज्यो रस्त्याच्यो ग्रावंड लेवलार या ह्यो सरकार सोडयतलो काय ना हे मुद्दे प्रत्येकान मांडपाक एक एक स्टार्ट केलो. आतां ते मुद्द्यांतले 2 मुद्दे एक हांव पयलीं तुमकां सांगता. म्हणजे प्रामुख्यान गोवा मायल्स. सरकाराक स्वता हांवें प्रश्न केल्लो मुख्यमंत्र्याक की 2018 गोवा मायल्सान आपलो धंदो स्टार्ट केलो ऑगस्टान, 16 तारखेक ऑगस्टाची. आनी गायडलायन्स ज्यो एप एग्रिगेटर ह्यो 19 येयल्यो, ह्यो सप्टेंबरान. जवळ जवळ 1.5 वर्स तेंच्यांनी धंदो केलो पळय तो कोणाच्या आशिर्वादान केलो हेचें उत्तर सरकारा कडेन ना. एनफोर्समेंट सरकाराचे आहा पळय, ITO अधिकारी आहा तेंचें तालाव चलन दिवपाचें काम, तालाव दिवपाचें. तेंच्यांनी खंयचीच गाडी गोवा मायल्स अंडर एप एग्रिगेटर गायडलायन्स नासतना धंदो सुरू केला. हेका लागून कित्याक तालाव दिलो ना तेचें उत्तर सरकारा कडेन ना. मागीर ते कोणी तरी आमच्या एका टॅक्सीवाल्यान विशय मांडलो की ते येवन खंय खंय रावता ते स्टेशन करता टॅक्सी बिचाचेर खंयच्या हॉटेला कडेन. मागीर तेका लागून वाद निर्माण जाता. म्हणटकूच जेन्ना गायडलायन्स फ्रेम जाल्ल्यो एप एग्रिगेटर तितून एक कंडिशन आहा की एप एग्रिगेटरान पुराय आपली स्पेस दाखोवपाक जाय की नॉन बिजनेस अवरान ती एड्युकेट पार्किंग स्पेस दाखोवपाक जाय की बाबा त्यो टॅक्सी थंय स्टेशन जातल्यो जेन्ना बिजनेस ना तेन्ना. ती पार्किंग स्पेस तर पयल्या काय म्हणून जेन्ना CMाक विचारलें तेन्ना सगळे आख्खे सभागृहांनी उत्तर जालें. कोणा कडेन उत्तर नासलें. कारण कितें आसा, जेन्ना रेंट कॅब आमकां लायसन दिता तेन्ना जितले जितले स्पेस दाखयता तितल्यो तितल्यो टॅक्सी वाडयता लायसन होल्डरा कडेन. पूण हांगासर हे कांयच पळोवंक नासलें. हे कोणी मदत केली? तर सरकारान तांकां मदत केली. हे सगळें पळोवंक ना. दुसरें, रोहन खंवटे जेन्ना उलयलो आपल्या एपा बद्दल तेन्ना तेकाय हांवें सांगलां की तुजो एप पळय जो आहा हेका परमिशनूच प्रोविजनल दिला. प्रोविजनल म्हणजे कितें? प्रोविजनलाचेर कितें चलता? फक्त प्रोविजनल एक सर्टिफिकेट त्याच पुरती दिता. ओरिजिनल हाडीसर त्याच पुरती सोयीची. आनी प्रोविजनल परमिशन म्हणजे कितें? बरें, एप एग्रिगेटर गायडलायन्स केंद्राच्यो त्यो येयल्यो त्यो विसान येयल्यो. वो हेंच्यांनी एप्लिकेशन केला विसाच्या गायडलायन्सा प्रमाणे.
फी बोलल्या 20च्या गायडलायन्सा प्रमाणे केंद्राच्या जर तूं एप्लाय करता जाल्यार केंद्राची फी आसली 5 लाख, तुवें गोंय सरकाराची 25,000 कशी बोलली. हे सगळे तांकां दाखोवन दिले. जेन्ना तुमचे एपूच जो बेकायदेशीर आहा ते बंद करात, मागीर फुडली पळणी जातली. मागीर दुसरो मुद्दो आनी एक येयलो की आमचो तो सगळ्यांचे म्हणणे आसले आमी युनिफॉर्म रेट हाडटा. म्हाजें म्हणणें कितें आसलें की आतां युनिफॉर्म रेट ना, नोटिफिकेशन पब्लीश जावना, केला एनफोर्स कित्याक जायना. तो कमी पयशे म्हणून आपले बोर्ड जेन्ना डिस्प्ले करता गोवा मायल, तुमी कांयच एक्शन तेचेर घेवंक शकना म्हणजे कित्याक राजकीय वरद आसता. तो राजकीय वरदस्त काडा, ते बोर्ड काडा एअरपोर्टा वयले सगळे, आनी त्या प्रमाणे युनिफॉर्म ऑलरेडी रेट सगळी आहा, नोटिफाय केल्ली आहा, नोटिफिकेशनां पब्लीश जाल्ली आहा, कॅटेगरी वायज जाल्ली आहा. इनोवाक कितलो रेट किलोमिटर, मागीर येलो ब्लॅक टॅक्सी जी आहा ताका वयता पळय तो त्याच्या अर्धे भाडे येवपाचे, सगळ्यो रेटी नोटिफाय जाल्ल्या. एक कोण येता आनी तुमच्या आशिर्वादान जर बोर्ड डिस्प्ले करता आनी ते तुमी अलाव करता, मागीर धंदो कसो करपाचो सामान्य मनशान? ते कोण पळोवपाक एनफोर्समेंट ऑथॉरिटीच ना. ते सांगपाक आतां मुख्यमंत्र्याक हांव 2 वर्सां जालीं सांगता ते बोर्ड काडपाक लाय, बोर्ड काड. कित्याक मोपाच्या विशयाचेर जेन्ना जेन्ना मिटींग जाल्या तेन्ना त्या मोपावाल्यांचो एक आक्रोश आहा की पयलीं ते बोर्ड काडपाक लाय, कित्याक ते कमी रेटीचे बोर्ड पळोवन तेंचे कडेन पॅसेंजर आकर्शीत जाता. एक गजाल सरकार दाखोवपाक सोदता की फक्त टॅक्सीवाले बोवाळ करतात आनी टॅक्सीवाले इश्यू करतात, परतून बारीक सारीक कारणां खातीर रस्त्यार येतात आनी लॉ अँड ऑर्डर सगळी बिगडोवन दवरतात म्हणून. आता प्रश्न असा आसा की सरकार एक पावल फुडें मारता आनी सांगता की आमी एका डिजिटल प्लॅटफॉर्माचेर येवया, म्हणून सरकाराच्याच कांय मंत्र्याच्या आशिर्वादान जेन्ना गोवा मायल सारको एक हे सुरू जाता, गोवा टॅक्सी ॲप सुरू जाता, जशें तूं आतां एक्सप्लेन केला तशें सगळ्यांची प्रमुख मागणी आसली की पयलीं हे दोनूय ॲप बंद करा, मागीर आमी सगळे एका प्लॅटफॉर्माचेर येवया. सरकारच्याच आशिर्वादान सरकारचे कायदे नियम सगळे धाब्यार बसोवन जेन्ना हे ॲप सुरू आसा आनी तेच सरकार तुमकां सांगता की एका प्लॅटफॉर्माचेर येवया, हे कितपत योग्य? ना, हे बरोबर ना आनी हे कोणाक मान्य जावचें ना. आतां परत एकदां रोहन म्हणून आमचो कलंगूटचो तेणे विशय मांडलो की क्रिस्टा गाडी जी आहा तेचे आतां 1 किलोमिटराक 41 रुपया. फाल्यां कोणी समजा येवन ताका आपल्याक 1 किलोमिटराक वचोंक जाय म्हणलो, तो येदी व्हडली क्रिस्टा गाडी 41 रुपया घेवन ते 1 किलोमिटराक वयतलो ना. जेन्ना आमी पळय भस्मालक संघटनेन येयले पळय तेन्ना आमची तिकेट अशी जाल्ली प्रत्येक किलोमिटराक. जेन्ना आमकां हें कळ्ळें की एक त्रुटी आहा धंद्यान, तेन्ना आमी सरकाराक त्या वेळाचेर दिगंबर कामत सरकाराक दाखोवन दिलें की मिनिमम हें जावपाक जाय, फेर जावपाक जाय. आनी तेन्ना आमचे 1 ते 3 किलोमिटर 20 रुपया, फुडें 4 किलोमिटर ते 9 किलोमिटर पर्यंत फुडें 5-5 रुपयाची वाड, आनी तेच्या फुडें परत 5 कमी पयशाची म्हणजे 3 रुपयाची वाड, फुडें कितले सबसिक्वेंट किलोमिटर पर्यंत असो स्टेजी आतां येवपाक जाय. हे ताणें रोहनान काल बरो विशय मांडलेलो आनी म्हाजो ताका पूर्ण पाठिंबा. हे जावपाक जाय. कित्याक लागून फाल्यां कलंगूटच्यान जर बागान कोणी मागले 4 किलोमिटराचें डिस्टन्स आहा, थंयसर तो 4 किलोमिटरांनी एक इनोवा गाडी किंवा कसली वेगोनार गाडी घेवन किंवा एर्टिगा गाडी घेवन थंयसर ते 41 रुपया प्रमाणे 200 रुपयांक तो वचोंकूच शकना. म्हणटकूच तो पळय जो मिनिमम फेर पळय आहा पळय हो खंय तरी एक डिसायड जावपाक जाय. आनी तुमकां सांगलेल्या प्रमाणे की बोर्ड जे पळय आहा पळय एअरपोर्टाचेर बी पळय ते रेटीचे लायल्या ते अनहेल्दी कॉम्पिटिशन एरायज करतात थंयसर कस्टमरां मदीं, ते बंद जावपाक जाय. दुसरो आतां मोपाचो विशय कित्याक ब्लू कॅब टॅक्सीचो, तांकां तेंची ऑथेंटिसिटी ते लोक आतां चॅक करपाक लागले की ब्लू कॅब येलो ब्लॅक टॅक्सीच्या नांवान तुमी डुप्लिकेटपणां हांगा चलयल्या, तेन्ना आतां तेंची परत मागणी आहा की आमकां येलो ब्लॅकूच पेंट दिवचो. ती आमी मागणी आतां घालतले, कुशीन घालतले सरकारा कडेन. काल सांगूंक ना पूण तेंची ती मागणी थंयसर आतां जाल्ली आसा. ना आतां येदें व्हडलें ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आसा, हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ट्रान्सपोर्टाच्या संदर्भात सगळे विशय हँडल करता. तुमचो बिझनस जो आसा तो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा अंडरूच त्याची परमिटनां लायसन्स हे सगळ्यो ज्यो गजाली आसात त्यो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा मार्फत जाता. तुमचे इतले इश्यूज जे आसात पळय हे इश्यूजाचेर अभ्यास करून बाबा तेचेर कितें तरी तोडगो काडपाक लागून एडमिनिस्ट्रेटीव पद्दतीन ताचेर कितें तरी एक मार्ग काडपाक लागून ह्या डिपार्टमेंटातले ऑफिसर काम करिनात काय कितें? कारण तुम्ही आता प्रत्येक फावटी जेन्ना हे इश्यूज रेज करतात त्या इश्यूआचेर त्या डिपार्टमेंट एडमिनिस्ट्रेटीव पद्दतीन कितें तोडगो काडटा अशें दिसत ना. सो ऑफिसर हे विशय समजून घेवपाक कमी पडटात काय ऑफिसर जाणा जावन हे विशय सुटावो करिना? पळय हांव तुमकां स्पश्टपणान सांगता, आयज डिपार्टमेंट पळय हा ट्रान्सपोर्ट एक्सक्लुझिवली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हांगा पयशा शिवाय कांयच जायना. पयशे दिले जाल्यार त्या पदाक पोस्टींग गावता. जर पयशे दिना कोणाक काय पोस्टींग गावना, काडून सायडीक उडयलो वयता. हो हांव स्पश्ट व्हडलो आरोप करता हो आनी सदांच करिता
कित्याक लागून आरोप परत परत करता की जे पळय आतां हे बेकायदेशीरपणां चलता गोवा मायल्साची, गोवा टॅक्सी एपाची किंवा आनी कोणाची पळय चलता, बॅच नासतना परमिटां दिली. काल हांवें दोतोराक तेच सांगलें, सर म्हणलें बॅच नासतना परमिटां दिली, हे खंयच्या कायद्यान बसताले, पयशे घेवन म्हणलें दिली गेली, हे कोणाच्या आशिर्वादान दिले, हेची चवकशी कित्याक जायना. आतां लिव्ह एन लायसन्स प्रकरण आतां येयला, त्यो लिव्ह एन लायसन्साचेर मेगा जेन्ना अमोपा पळय पांय दवरलो, मेगा कॅब पळय म्हणटा हेणी पेडण्या 30 गाडयो लिव्ह एन लायसन्साचेर रजिस्टर केल्यो, 30 टॅक्सी. आयज त्यो काडपाक नाका थंयच्यो, आतां जेन्ना चवकशी तेंची जावपाक नाका ती कोण करतलो. म्हणून हांगा एनफोर्समेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो पळय कशें आहा, मोविन गुदिनो जेन्ना पळय मिनिस्टर जालो तेन्ना तेणी राजेंद्र सातर्डेकराक हाडलो. राजेंद्र सातर्डेकराक आमी प्रश्न विचारता परत परत म्हणून तो आमकां पळोवन भोवंक लागलो. ताका तो खंय तरी सेक्रेटरिएटा कडेन बी दिश्टी पडटालो, पूण आमी वळखलो जाल्यार जाप दिनासलो. रातच्या 8 तो येतालो, कितें फायली आहा त्यो मोविन गुदिनो सांगता तितल्योच फायली सायन मारतालो आनी तो थंयच्यान उठ्ठालो आनी परत वयतालो. अशा रितीन 5 वर्सां तेणी आमची पिड्ड्यार केली आनी शेवटी देवाक उलो करून करून ताका कॅन्सर सांपाडलो म्हणून ताका सर्विसेंतली लीव घालची पडली ट्रिटमेंटाक लागून. हांव मागना कोणाचें वायट, पूण देवाचो एक न्याय आसता नैसर्गीक, तो देवाचो न्यायाचेर निमाणें डिपार्टमेंट म्हटल्यार आतां खंय तरी सुदारतले. म्हणून 7 तारखेक डिसेंबराचेर मुख्यमंत्र्यान हाडलो आनी एडिशनल चार्जाचेर जो अभिषेक परिमलाक बसयलो तेणी आनीक कवर केलो. तेणी आमचे कडेन डायलॉग ना, कांय ना, तो जुंता हावजान येत ना आनी IDCन बसता, थंय 5 मिनटां दिली जाल्यार 5 मिनटांक आपल्याक जाय ते सांगता आनी वयता. ताका लागून परत परत मिनिस्टरा कडेन अपॉयंटमेंट मागलो, मिनिस्टर दिना. तो पोर्तुगीज दार्जिनो म्हणटकूच त्याच्या आंगान पोर्तुगीज गूण आहा, तो आमकां हें दिना अपॉयंटमेंट म्हणून उठ बस आमकां मुख्यमंत्र्या कडेन वचचें पडटा. प्रत्येक विशय मुख्यमंत्र्या कडेन मांडचो पडटा. मुख्यमंत्री सोडयता. आतां काल सुद्दां हांवें भर मिटिंगेन सांगलें की हे पळय इलिगॅलिटी सगळें पळय चलता, बोर्ड काडप कितें काडप हे कोण काडटलो, तर तूं वचोंक शकता, तूं काय वचचो ना, तूं मुख्यमंत्री. मिनिस्टर वयतलो, कोण वयचो ना, कोणी करप, ITOन करप. नॉर्थ एनफोर्समेंटा कडेन आतां जो सेड्रीक कोर्देर आहा हो सरकारी जावंय जाला, हो ते भुरग्याक बिस्किटो बी खावयता आनी मागीर सर्विसीक येता उपकार करपाक. म्हणजे सरकाराचे तो वरसून नेटान सांगता, साहेब तूं लेट कित्याक येयलो, म्हाका म्हणटा भुरग्याक बिस्किटी खावंक जाय आसल्यो, बायल म्हाजी प्रोफेसर म्हणटा, तो वर्रात सांगता. मिनिस्टराक सांगलें, मिनिस्टर ताका काडूंक सोदिना. मागीर दुसरें म्हणजे स्टाफ ना. हांव कोणाच्या वायटान वचना, पूण प्रमोद शेट आमचो पळय आहा पळय ताका परिस्थिती कोणाचेर येतली. ताका आपल्याक ते शिकपाण येयलें, त्या शिकपणाक लागून तो आयज फूल धांवपळ करपाक शकना. बाकीचे हाडून पोराटे बसयल्यार तेंचे कडेन काम जायना. ते नवे कोण अपॉयंट केल्ले पळय तांकां डेरिंग ना, गट्स ना कोणाची गाडी धरपाक. म्हणून आमी कितें सांगलें, दोडामार्ग चॅकपोस्टा वो डेड चॅकपोस्टा थंय कांयच गरज ना कोणाची. सर्वेश गांवकर थंय बसना, मागीर आमचो मोर्जे बसना, सतीश मोर्जे, मागीर बालचंद्र वांयगड, हे तिगांयक आमी हाड एनफोर्समेंटाक, एनफोर्समेंट स्ट्रॉंग कर. मागीर खंय तरी इलिगॅलिटी सगळे कडेन पळय जाता पळय हेचेर खंय तरी कंट्रोल येतलो. हे आमी सांगलें सरकाराक. तर मुख्यमंत्री ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक देवल्या उपरांत सुद्दां हांव रावलो आनी तेजी गाडी सोडटाना थंय रावन ताका परत रिक्वेस्ट केली, तर तो आसता. पूण अशें जर आसून तर वरात जाल्यार शेवटी एनफोर्स कोण करतलो आनी सरकाराचेर विश्वास कसो येतलो हो प्रश्न पडटा. आता विश्वास कमिटी जी काडल्या, आता कालच्या मिटिंगे उपरांत एक कमिटी काडली आणि त्या कमिटीक सांगल्या की तुम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित पद्दतीन बसा, त्यांचे कितें ते विषय समजून घेया, मुद्दे घेया आणि एक रिपोर्ट सरकाराक फायल करा. हे खरेंच तोडगो काडपाच्या नदरेंतल्यान फायदेशीर ठरतले काय फक्त इलेक्शन मेरेन टायम मारपाक लागून हो सगळो प्रकार? पळय काल कितें जालें साहेब न्हू की पळय जेन्ना सगळे एक एक मुद्दे मांडीत गेले, शेवटी सरकार निरुत्तर आसलें. तर मुख्यमंत्री कांयच उत्तर दिवंक शकना. हे RTO आसले ते ओगी एकामेकाची तोंडां पळयता. म्हणून म्हाका ते सगळें आतां पाठ जाला. म्हणटकूच RTO कडेन उत्तरां कांय ना, मुख्यमंत्र्या कडेन कांय उत्तरां ना. म्हणून ताका लागून तो तोडगो येवपाक लागून, ही मिटींग सोंपोवपाक लागून म्हाका सांगचें पडलें मागीर मुख्यमंत्र्याक दोतोर की एक कमिटी काड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे 4 अधिकाऱ्यांची. ती म्हणजे बालचंद्र सावंत, मागीर लाडू गांवकर, मागीर दिनेश स्टार आनी एडवीन डिसोजा, हे 4 जाणांची कमिटी काडल्या. त्या कमिटी कडेन सोमाराक प्रत्येकाक येवन आपलें कितें म्हणणें आहा तें मांड म्हणून सांगलां. गोवा मायल्साच्या संदर्भात किंवा टॅक्सी एप कितें मिनिमम फेअर आसा किंवा बाकीच्यो गोश्टी पळय ज्यो आसा हे सगळें मांड म्हटलें. मिटराचो विशय आहा. काल आमी मिटराचोय विशय उपस्थितीत केलो. तेन्नाच आमी तुमी मिटर घालपाक लायले. आतां हे म्हणटा मिटर नाका म्हणटा. म्हणटकूच मागीर डिजिटल प्लॅटफॉर्मार येयल्या प्रमाणे आमचे पयशे कोण दितलो? मिटराचे घाल म्हटलेले ते अजून पर्यंत दिवना. म्हणटकूच ते पयशे मुख्यमंत्री काल म्हणालो दिता.
आमकां मागीर VLTD आमकां बसोवचें पडल्या ते मुख्यमंत्र्याक पयशे दिता म्हणलो मुख्यमंत्र्याक सांगलें दोतोर पळय पयशे दिता हें म्हणू नाका पयशे दिता म्हटलोकूच तुजी विश्वास म्हटल्यार कमी जाता आमकां पळय म्हटलें म्हाजे तुजे कडेन आमचें कांयच वायटापण ना तुजेर पूर्ण विश्वास आसा पूण पयशे दिता ह्या गोश्टी कडेन विश्वास ना कारण कित्याक लागून जर तुवें आमची फ्युअल सबसिडी बसकारांच्या टायमार दिल्ली जाल्यार म्हाका कित्याक चॅकपोस्टार वयचो पडटलो आसलो आनी तुमची दिंड कित्याक वयतली आसली दिल्ली पर्यंत पयशे उखलून हाडले म्हणून भ्रश्टाचाराच्या मार्गांतले ती आमकां परत परत दोतोर करूं नाका हें स्पश्ट काल सांगलां पयशे म्हटले काय भंय दिसता दोतोराचो एकूच गोश्टी बाकीचे दोतोर कितेंय सांगूं तेचेर हांव विश्वास दवरता पयशांचेर ना म्हणटकूच दोतोराक तेंय सांगलें तुमच्या सरकाराच्या कार्यकाळान हाय सेक्युरिटी नंबर प्लेट येयल्यो ती पुरे इम्प्लिमेंटेशन जालां ना 7 लाख लोकांनी ती अजून लागना जेणी लायली तेचेर अन्याय कित्याक आनी जेणी लागना तेचेर एक्शन कोण घेतलो एनफोर्समेंट ना मागीर दुसरें स्पीड गव्हर्नर आमच्यो गाडयो तुमी आतां लॉक केल्या चॅक करता पूण जे लागना तेच्यो गाडी फास्ट वयता आमचे ड्रायव्हर म्हणटा आमचोय सोडय तेचेर एक्शन कित्याक 100% इम्प्लिमेंटेशन ना प्रत्येक गोश्टीचेर तुमचें जेन्ना इम्प्लिमेंटेशन बरोबर ना सरकाराचेर विश्वास व्हरतात ना आतां तूं म्हणटा डिजिटल प्लॅटफॉर्मार यो तूं सिलेक्टीव लोकांक म्हणजे आमी कोण पळय हॉटेला कडेन बी वेवसाय करता तांकां तूं टार्गेट करतलो गोवा मायल्साक जाय ते करूंक दितलो आनी कोणाक जाय ते करूंक दितलो आनी मागीर आमकांच तर व्हरून तर तूं बेडयो घालून येवपाच्यो तर बसयतलो किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मार तशें शक्य ना कित्याक पळय पयलीं व्याख्या समजूंक जाय गोंयची पयली विशय समजूंक जाय भाऊसाहेब बांदोडकरान एक काम करून दवरलेलें बेकार युवकांक की येलो ब्लॅक टॅक्सीच्या रुपान येलो ब्लॅक मोटरसायकलीच्या रुपान परमिटां दिल्ली भाऊसाहेब बांदोडकराक हार घातले म्हणून जायना तेचे विचार मनान दवरूंक जाय आनी तेच्या विचारांक रिस्पेक्ट दिवन पळय येलो ब्लॅक टॅक्सी पळयल्या ती आमकां मेंटेन करपाकूच जाय त्याच्या अधिकाराचेर खंयच गदा हाडूंक फावना कित्याक ती स्टँड टॅक्सी तिका स्टँड दिल्लो आसा रेल्वे भायर दिल्लो एअरपोर्टा भायर दिल्लो आसा आनी प्रायवेट ह्यो ट्युरिस्ट टॅक्सी पळय ज्यो येयल्या ऑल इंडिया परमीट ह्यो घरा दवरपाक वेवसाय वायोलेशन ऑफ परमीट कंडिशन पब्लीक प्लेसीन पार्क करपाक शकना म्हणून सगळे जाण कितें करता वेवसाय जो आहा तो हॉटेलाच्या दारान रावन करता कळ्ळें न्हू ते पब्लीक प्लेसीर रावपाक शकना म्हणून ते हॉटेलाच्या दारान त्या गांवचे पळय हॉटेलां आहा पळय त्या हद्दीन ते रावन वेवसाय करता तुमी डिजिटल प्लॅटफॉर्मार येयल्या उपरांत ती पब्लीक प्लेसीन येतली काय ना मागीर तूं फाल्यां म्हणटलो आपूण भाडें घेवन गेलो करमळे रेल्वे स्टेशनार आपूण थंयच्यान भाडें हाडटलो आपल्याक कोणी हात केलो आपली ट्युरिस्ट टॅक्सी म्हणून तशें जावचें ना तेचे अधिकार कोण प्रोटेक्ट करतलो म्हणून अश्यो सगळ्यो गोश्टी पळय ह्यो आमी काल नदरेक हाडल्या आनी ह्यो गोश्टी पळय ह्यो कायदेशीर मार्गान सुटावे तर जातलो जाल्यार ताका एक्सपिरियन्स मनीस जाय एक्सपिरियन्स मनीस कोण RTO अधिकारी म्हणून हांवें ती तकली चलोवन मुख्यमंत्र्या कडेन कमिटी काड म्हटली जणू की आमी तेंचे कडेन सगळें मांडटा तेंच्यांनी डिटेल रिपोर्ट तयार करून मागीर तुमच्या पर्यंत हाडून मागीर तुमी कितें तें एक्शन घेया म्हाका दिसता टॅक्सीचो विशय जो आसा तो गोंयांत सदांच वादाचो विशय थारला खुबशे लोक टॅक्सीकारांक दोश दितात वेगवेगळ्या कारणां खातीर पूण टॅक्सीकारांचे विशय जेन्ना समजून घेवपाचो प्रयत्न करतात तेन्ना तेंचे विशय हे जेन्युअन आसात जे सरकार सोडोवपाक फाटीं फुडें सरता आतां सरकार कित्याक सोडोवपाक फाटीं फुडें सरता जाल्यार सरकारचे कांय इंट्रस्ट हे ह्या वेवसायान आसात आनी ह्या वेवसायाशी संबंदीत जे घटक आसात तेंच्या कडेन आसात म्हणटकूच जेन्ना तुमचो सेल्फ इंट्रस्ट ह्या धंद्यान लागलेलो आसा तेन्ना तुमी टॅक्सीवाल्याचे विशय आमी सुटावे करतात अशें म्हणून सांगून ह्यो कितक्यो मिटिंग्यो घेतल्यो आनी कितली ही नाटकां केली हाचो कांयच अर्थ ना पळय कितें आसा न्हू आमी डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे कसो दिला की आतां स्कॅनर येता पळय सगळे कडेन तो QR कोड येता पळय ते टायप आमी ते QR कोड तयार कर म्हणून सांगलें तेका मोबायल समजा असो दाखयलो पळय जसो WhatsApp बी लोड करता पळय कंप्युटरार त्या प्रमाणे तो स्कॅन केलो न्हू काय सगळ्यो रेटी येयल्यो अशी पद्दत डिजिटल आमी सांगता पळय सरकाराक पळय ती तेचेर सगळ्यो रेटी येयल्यो कोण कस्टमर आहा ताका पळय इशू केल्लो रेटीचो बाकीचे कसले वायोलेशन आहा ते ना बाकीचे वायोलेशन म्हणटा पळय ते हांव सांगता पळय ते सरकारान निर्माण केल्ले बेकायदेशीरपणां सरकारानूच केला पूण ते सरकारान आपली सुदारणा करची आमचे जे पळय सरकारचो टॅक्स पॅसेंजर टॅक्स रोड टॅक्स सगळो वेवसाय पासिंग बिसिंग करून धंदो करता मिटर घाल म्हटलो घातलो व्हेकल ट्रॅकिंग डिवायस घाल म्हटले घातले 4,500 प्रत्येक वर्साक आतां रिचार्जाक जाय ते सुद्दां सरकाराक खबर ना ते हांवें काल सांगलां तांकां की तितून 2 कार्डां येतात BSNL आनी जिओ आनी ती रिचार्ज करपाक 4,500 लागता हें सुद्दां तांकां खबर ना ते म्हणटा दोतोर पयशे आपूण तुमकां दिता हांवें सांगलें तूं तांकां दिता मागीर आमकां बसकारांकूय दिवंक जाय तुकाय दिता म्हणटा दिता म्हणजे फकाणां खंय म्हणजे बजेटान प्रोविजन ना काय ना आनी तुकाय पयशे दिता एका बॉल्सांतले काडून दिल्ल्या म्हणून ही सगळी पळय चल्ल्या पळय ती थट्टा चल्ल्या आनी आतां हेच्याकून एक व्हडलें संकट म्हणजे कितें
हे गोवा मायल्स आनी पळय ते गोवा टॅक्सी एपाक पळय एंटरटेन करता हे हांकां बंद करचे पडटले नाजाल्यार हे अमित शाक ओव्हररूल करता कित्याक अमित शान ओला उबेर बी सगळे एप पळय मेगा मेरू कोण आहले हांकां सगळ्याक बंद करपाक सहकार क्षेत्रांतल्यान तेंच्यांनी होम डिपार्टमेंटान आतां देशव्यापी जो एप तयार केला पळय भारत टॅक्सी एप पळय तो आतां सबंद गोवा देशभर लागू केला तेंच्यांनी कित्याक लागून हे सगळे ओला उबेर सगळ्यांक भायर काडपाक हेंच्यो कंप्लेनी आहा म्हणून हांगासर तुमी अमित शाचें स्वप्न धुळीक मेळयतले आनी ते तुमकां तो पळयतलो मागीर दोतोराक तो वयर आपयतलो बेगीन बेगीन म्हणून दोतोरान बेगीन आपल्या कजेलीचो मान राखूंक जाय आनी ते गोवा मायल्स बी मागीर कितें तें बंद करूंक जाय मागीर कितें आहा दोतोर तर ह्यो सगळ्यो सुदारणा बिदारणा करता जाल्यार तो भारत टॅक्सी एप तो केंद्र सरकारचो आहा तो एक ना एक दीस मागीर कितें ना कितें आमच्या गळ्या पर्यंत येतलो तेन्ना मागीर मागीर विचार करुया शेवटी हे डिजिटल प्लॅटफॉर्म बी कांय जावचें ना डिजिटल प्लॅटफॉर्म जर करपाक जाय तो QR स्कॅनिंग कोड सगळ्या टॅक्सी ऑपरेटरांक दिवचो निर्माण करून सरकारान तेचेर मोबायलार तो स्कॅन केल्या उपरांत सगळ्यो रेटी येयल्यो कोणाक काय डिस्प्यूट उरचो ना बाबा आपली अमकी रेट अमके कडेन वचपाक आनी ते आमचे खंय सांगलां मिनिमम फेअर बील पळय जे आहा पळय हे सगळे डिसायड जावपाक जाय म्हाका दिसता हे सगळे विशय ज्या पद्दतीन तामणकर बाबान मांडले ते जर पळयत जाल्यार सोंपेपणान मिटिंग्यो घेवन आनी कमिटी काडूनय हे विशय सुटावे जावचे ना कारण हांगासर मुळात सरकाराचोच वेगळो इंट्रस्ट आसा सरकाराचेच कांय घटक हे ह्या टॅक्सीच्या नांवान आपली बोल्सां भरपाक सोदतात आनी म्हणूनच गोवा मायल्स आनी टॅक्सी एपा सारखे एप हाडून ह्या टॅक्सीवाल्यांक आतां त्या अंडर फरफटत व्हरपाचें काम आनी ध्येय ह्या सरकारान दवरलेलें आसा हो विषय खरोच सुटावो जातलो काय कितें सरकारची प्रामाणीक इच्छा आसा काय सरकार आपल्या वेगळ्या पद्दतीन टॅक्सीवाल्यांक कितें तरी ऑफर दिवन तांकां आपल्या लायनीन हाडपाक सोदता आनी जर ते टॅक्सीवाले आयकनात जाल्यार ते टॅक्सीवाले माफिया आनी सरकार व्यवस्थीत म्हटल्यार सरकारूच सध्या माफिया जाल्ले आसा आनी आपल्या हितान ह्या दोनूय जे एप टॅक्सी एप जे सरकारान सुरू केल्ले आसात तातूंत सरकारांतल्याच कांय मंत्र्याचो इंट्रस्ट आसा हे उघडपणान आसा हे जर आसा जाल्यार मागीर तुमी टॅक्सीवाल्यांक कसली शाणपणां सांगता सरकार प्रामाणीक जर रावलो जाल्यारूच टॅक्सीवालोय प्रामाणीक रावपाक शकता सरकारान जसो राजा तशी प्रजा सरकारान आपली प्रामाणीकपणां सिद्ध करची आनी मागीर टॅक्सीकारांक सांगचें की तुमी प्रामाणीक जायात म्हणून सरकार प्रामाणीक जातलो काय कितें पळोवया येता त्या वर्सान फुडल्या वर्सा इलेक्शन आसात त्या इलेक्शना पयलीं किमान मता खातीर तरी प्रामाणीक जावपाचो प्रयत्न सरकार करता काय कितें तें आमकां पळोवचें पडटलें थँक्यू तामणकर बाब धन्यवाद